Hello students, good morning to all. Today our standard 7 subject Marathi, we are taking the grammar parts. क्रिया विशेषण अवयव व त्याचे प्रकार, means the adverbs and their types. See students, today we are going to learn these topics, क्रिया विशेषण अवयव आणि त्याचे प्रकार, means the adverb and their types. So first see students, here given some sentence to you. First we will read the sentence. हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. दुसरा आहे पलीकडे नदी वाहते. तिसरं वाक्य आहे हत्ती सावकाश चालतो. चौथं वाक्य आहे बागेत गुलाबाची फुले खूप आहेत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला ही जी काही वाक्य दिलेली आहेत तर ही आज आपण व्यवस्थितपणे वाचूया, कारण आपल्या प्रश्नामध्ये दिलेले आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. म्हणजे आता पहा, या वाक्यात जे अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो आपण इथे पाहू. हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. आता हे जे वाक्य आहे हल्ली पाऊस वेळेवर येत नाही, तर क्रियाविशेषण अवयव आपण शिकणार आहोत. पहिले आपण पाहूया की क्रियापद, यात क्रियापद म्हणजे काय, तर तुम्हाला जर माहितच आहे क्रियापद म्हणजे काय की जी काही क्रिया घडते, ज्या शब्दातून क्रिया घडण्याचा बोध होतो म्हणजे क्रिया घडते त्याला क्रियापद म्हणतात. म्हणजे की वर्ब, आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की वर्ब म्हणजे काय की क्रियापद. तर ऍक्शन वर्ड्स ज्या असतात, जसे की आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ईट, ड्रिंक, वॉक, हे सगळे कसे वर्ब म्हणजे काय आहेत, क्रियापद आहेत. तसेच मराठीमध्ये काही क्रियापद आहेत ज्यामुळे काही त्या वाक्यात काय क्रिया घडत आहे हे आपल्याला समजते, त्याला क्रियापद म्हणतात. म्हणजे पहिला आपण क्रियापद बघूया की हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. तर याच्यामध्ये येत नाही, येत नाही हे काय आहे, क्रियापद आहे. येत नाही हे क्रियापद आहे. म्हणजे आपण क्रियापदाला प्रश्न विचारतोय की कधी पाऊस वेळेवर येत नाही, तर उत्तर आपल्याला मिळणार हल्ली. म्हणजे हल्ली हा शब्द या क्रियापदाविषयी आपल्याला विशेष माहिती देत आहे. तर आपण आज क्रियाविशेषण अवयव शिकणार आहोत. ते म्हणजे काय, क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय की क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द. क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे तो आहे क्रियाविशेषण अवयव. तर मग आता पहिले आपलं वाक्य आहे हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. तर येत नाही हे यात क्रियापद आहे आणि कधी पाऊस वेळेवर येत नाही, जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला उत्तर काय येणार, हल्ली. म्हणजे हल्ली हा हे जे उत्तर आपलं आहे म्हणजे क्रियापदाविषयी माहिती दिलेली आहे त्याला म्हणतात क्रियाविशेषण अवयव. तर पहा मुलांना, दुसरं आहे इथे पलीकडे नदी वाहते. तर वाहते, वाहते हे इथे काय आहे, क्रियापद आहे. आणि नदी कोठे वाहते, तर आपल्याला उत्तर मिळते पलीकडे. म्हणजे इथे आपण क्रियापदाला प्रश्न विचारलाय की नदी कोठे वाहते, तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पलीकडे. म्हणजे पलीकडे हे काय सांगत आहे की क्रियापदाविषयी माहिती सांगत आहे. म्हणजे हे पलीकडे हा शब्द क्रियाविशेषण अवयव आहे. तर पहा मुलांना, पुढे आहे हत्ती सावकाश चालतो. चालतो हे काय आहे, क्रियापद आहे यात. म्हणजे आता हत्ती कसा चालतो, तर सावकाश चालतो. म्हणजे सावकाश हा शब्द यात क्रियापद आहे. कारण का की तो आपल्या क्रियापदाविषयी माहिती सांगतो. पुढचा आहे बागेत गुलाबाची फुले खूप आहेत. तर आहेत हे यात क्रियापद आहे आणि बागेत किती फुले आहेत असं विचारलं आहे, तर उत्तर आहे खूप. म्हणजे खूप हे यात क्रियाविशेषण अवयव दिलेलं आहे. तर पहा मुलांना, पुन्हा पाहूया की पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. आणि हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. मग यात हल्ली हे शब्दाला अधोरेखित केलेला आहे. म्हणजे हल्ली हे जे शब्द, हल्ली हा शब्द आहे तो क्रियाविशेषण अवयव आहे. पलीकडे नदी वाहते, पलीकडे हा क्रियाविशेषण अवयव आहे.
हत्ती सावकाश चालतो. सावकाश हे क्रियाविशेषण अवयव आहे. बागेत गुलाबाची फुले खूप आहेत. हे काय आहे? क्रियाविशेषण अवयव आहे. तर मुलांनो, याचा तुम्ही व्यवस्थित वाचा आणि लक्षात घ्या की जे शेवटी जे शब्द येतात, वाक्याच्या शेवटी जे शब्द येतात ते असतात क्रियापद म्हणजे वर्ब. आणि जे क्रियापदाविषयी म्हणजे शेवटी जे शब्द येतात त्याच्याविषयी जे शब्द माहिती देतात त्याला म्हणतात क्रियाविशेषण अवयव. तर पहा मुलांनो, आज आपण इथे हे क्रियाविशेषण अवयव शिकलेलो आहोत. तर यात पहिल्या वाक्यामध्ये हल्ली, दुसऱ्या वाक्यामध्ये पलीकडे, तिसऱ्या वाक्यामध्ये सावकाश, चौथ्या वाक्यामध्ये खूप अशी सर्व क्रियाविशेषण अवयव आलेले आहेत. तर पुढे पहा, आता आपण शिकणार आहोत की क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार. तर पहा मुलांना, क्रियाविशेषण अवयव याचे इथे 4 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण, दुसरा आहे स्थळवाचक क्रियाविशेषण, तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण आणि चौथा आहे संख्यावाचक क्रियाविशेषण. तर मुलांनो, आज आपण याचा क्रियाविशेषण अवयव आणि त्याचे जे प्रकार आहेत ते इथे आपण पाहणार आहोत. तर आता आपण क्रियाविशेषण अवयव हे शिकलेलो आहोत. तर आता आपण त्याचे प्रकार कोणते हे पाहूया. तर पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण. तर कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय की यात आपल्याला काळ दाखवला जातो, वेळ दाखवली जाते. असे जे काळ किंवा वेळ दाखवणारे जे शब्द आहेत त्याला कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. म्हणजे पहा, उदाहरणार्थ पूर्वी, सध्या, आधी, नंतर किंवा हे सर्व काय आहेत की कालवाचक शब्द आहेत. जसे पहा, पूर्वीचे लोक शेती करत असे किंवा आदी मानव शिकार करत आहे. पूर्वी आदी मानव शिकार करून खात असे. म्हणजे पूर्वी हा शब्द जो आहे तो काल दाखवतोय, म्हणून इथे कालवाचक क्रियापद. सध्या आम्ही गावी आहोत. सध्या, आधी अभ्यास कर, नंतर जेव. मग आता आधी हा शब्द काय क्रियाविशेषण अवयव आहे, कालवाचक क्रियाविशेषण आहे. नंतर हे जे शब्द आहेत हे उद्या, परवा, सदा, नित्य हे जे सर्व शब्द आहेत हे कालवाचक क्रियाविशेषण असे शब्द आहेत. की काल आम्ही गावी गेलो किंवा परवा मी हे काम करीन. असे जे शब्द आहेत ज्याच्यात काळ दाखवला जातो त्याला कालवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. दुसरं आहे ते स्थळवाचक क्रियाविशेषण. तर जे स्थळवाचक म्हणजे जिथे स्थान दाखवलं जातं, स्थान म्हणजे ठिकाण दाखवलं जातं, त्याला म्हणतात स्थळवाचक क्रियाविशेषण. तर याच्यात उदाहरणं आहेत इथे, तिथे, इकडे, तिकडे, सर्वत्र. हे सगळं जिथे स्थान ठिकाणे दाखवली जातात त्याला म्हणतात स्थळवाचक क्रियाविशेषण. म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषणामध्ये आपल्याला ठिकाण असे दाखवले जाते. पुढे पहा, रीतिवाचक क्रियाविशेषण. तर रीतिवाचक क्रियाविशेषणामध्ये काय येतं की जे रीतीप्रमाणे आपण जे काही शब्द वापरतो त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. म्हणजे काय की हळू, पटकन, आपोआप, मंद, संथ, पटपट हे जे शब्द आहेत ते आपण कसे वापरतो की रीतीप्रमाणे वापरतो, म्हणून त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. पुढे पहा, संख्यावाचक क्रियाविशेषण. आता काही असे शब्द आपण वापरतो त्याच्यात संख्येचा बोध होतो, त्यातून त्याला म्हणतात संख्यावाचक क्रियाविशेषण. उदाहरण आहे भरपूर, काहीसे, थोडे, मोजके. हे जे उदाहरण आहेत की जरासे, किंचित, दुप्पट, एवढे हे सगळे जे शब्द आहेत ते सर्व आहे संख्यावाचक क्रियाविशेषण. तर पहा मुलांना, आज आपण इथे क्रियाविशेषण अवयव आणि क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार पाहिलेले आहेत. तर पुन्हा आपण पाहूया की कालवाचक क्रियाविशेषणामध्ये आपण पाहिले की असे काही उदाहरणं येतात की पूर्वी, सध्या, आधी, नंतर. हे सर्व कालवाचक क्रियाविशेषणामध्ये येतं. आता पुन्हा पहा की आपलं पहिलं वाक्य इथे दिलेलं आहे, हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. हल्ली पाऊस वेळेवर येत नाही म्हणजे पाऊस कधी वेळेवर येत नाही तर हल्ली हा शब्द दिलेला आलेला आहे. म्हणजे हल्ली हे काय आहे क्रियाविशेषण अवयव आहे. आणि यातून काय आपल्याला दिसत आहे की
काळ दिसत आहे म्हणून हे कोणतं विशेषण आहे? कालवाचक क्रियाविशेषण आहे की या क्रियेतून आपल्याला काळाचा बोध होतोय. कधी? तर हल्ली. म्हणजे म्हणून हे काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण आहे हल्ली. दुसरं वाक्य आहे पहा, पलीकडे नदी वाहते. तर पलीकडे या शब्दामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे? स्थळ दाखवलेलं आहे, ठिकाण दाखवलेलं आहे. म्हणजे कुठे नदी वाहते? तर पलीकडे. म्हणजे इथे आपल्याला स्थळ किंवा ठिकाण सांगितलेलं आहे. म्हणजे पलीकडे हा शब्द स्थळवाचक क्रियाविशेषण आहे. पुढे पहा की तिसरं वाक्य इथे आपल्याला दिलेलं आहे की हत्ती सावकाश चालतो. तर हत्ती कसा चालतो? तर सावकाश. म्हणजे पहा आता हे सावकाश हा शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण, कारण रीतीप्रमाणे आपण तो शब्द वापरतो सावकाश. म्हणून हत्ती सावकाश चालतो. सावकाश हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. पुढचं पहा, पुढे 4 नंबरचं वाक्य आहे, बागेत गुलाबाची फुले खूप आहेत. तर खूप, खूप हा जो शब्द आहे तो संख्यावाचक क्रियाविशेषणामध्ये वापरला जातो. म्हणजे किती फुले आहेत? तर खूप फुले आहेत. इथे किती हा प्रश्न विचारला जातो म्हणजे आपण संख्या, त्यामुळे खूप हे उत्तर आहे आणि ते संख्यावाचक क्रियाविशेषणामध्ये येत आहे. तर पहा मुलांनो, हे जे आपण आज वाक्य शिकलेलो आहे की क्रियाविशेषण अवयव आणि क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की क्रियाविशेषण अवयव कशाला म्हणतात? की क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. क्रियापद म्हणजे काय? की वर्ड, क्रिया, ज्या शब्दातून क्रिया घडते. म्हणजे आपण बोलतो ना ऍक्शन वर्ड, त्या डुईंग वर्ड्स, ते ज्या म्हणजे जे शब्दातून क्रिया घडते, जसे येतो, जातो, खातो, पितो, राहतो. म्हणजे ह्याच्यातून ज्या शब्दातून क्रिया घडते त्याला क्रियापद म्हणतात. आणि क्रियापदाला जर आपण प्रश्न विचारला तर त्यातून जे उत्तर येतं ते असतं क्रियाविशेषण अवयव. आणि आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता पुढचे आपण 4 प्रकार पाहिले आहेत. पहिलं कालवाचक क्रियाविशेषण, दुसरं स्थळवाचक क्रियाविशेषण, तिसरं रीतिवाचक क्रियाविशेषण आणि चौथं संख्यावाचक क्रियाविशेषण. हे आज आपण शिकलेलो आहोत. तर पुढे पहा मुलांनो, आता जर आपल्याला आणखी काही यात उदाहरणं जर दिली तर आपण पाहू शकतो की आता मी तुम्हाला काही शब्द सांगते, त्यातून आपण ते पाहूया की ते कोणत्या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. तर पहिला आपला शब्द आहे की तिथे. तर तिथे हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणामध्ये येईल? पहा मुलांनो, तिथे हा शब्द आपण कशात वापरू शकतो? तिथे म्हणजे आपल्याला ते ठिकाण दाखवलेलं आहे. तिथे एक झाड आहे किंवा तिथे एक नदी आहे, म्हणजे ठिकाण दाखवलं आहे. म्हणजे आपण तिथे हा शब्द कशात येणार? स्थळवाचक क्रियाविशेषण मध्ये. बरोबर. पुढचा शब्द आहे मुलांनो दररोज. आता दररोज मध्ये दररोज म्हणजे काय? त्यात काय दाखवलं आहे? की काळ दाखवलेला आहे. दररोज आम्ही अभ्यास करतो किंवा मी दररोज अभ्यास करते. म्हणजे दररोज हा शब्द कशामध्ये येणार? कालवाचक क्रियाविशेषण. त्याच्यामध्ये काय दाखवलेलं? काळ दाखवलेला आहे. पुढचं आहे टपटप. आता टपटप हा शब्द आपण कसा वापरतो? रीतीप्रमाणे वापरतो, म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण. टपटप हा शब्द कशात येणार? रीतिवाचक क्रियाविशेषण. पाऊस टपटप पडत होता किंवा पाऊस टपटप पडत आहे, पावसाचे थेंब टपटप पडतात. म्हणजे टपटप हा शब्द रीतिवाचक क्रियाविशेषणामध्ये येतो. पुढे पहा मुलांनो, क्षणोक्षणी. आता क्षणोक्षणी हे सुद्धा काय आहे? क्षणोक्षणी सांगितलेलं आहे, म्हणजे याच्यात सुद्धा काळ दाखवलेला आहे. क्षणोक्षणी आम्हाला आमच्या गुरुजींची क्षणोक्षणी आठवण येते किंवा आम्हाला आमच्या आजी आजोबांची क्षणोक्षणी आठवण येते. म्हणजे आपल्याला काळ दाखवलेला आहे, म्हणजे हे कालवाचक क्रियाविशेषण आहे क्षणोक्षणी. पुढे पहा सावकाश. आता सावकाश हा शब्द आपण रीतीप्रमाणे म्हणजे वापरतो, म्हणून रीतिवाचक क्रियाविशेषण. सावकाश हा शब्द कशात येणार? रीतिवाचक क्रियाविशेषण. पुढे आहे पलीकडे. पलीकडे म्हणजे आपल्याला स्थळ दाखवलेलं आहे, ठिकाण दाखवलेलं आहे, म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर आहे अतिशय. तर अतिशय हा शब्द आहे तो त्यात
क्रियाविशेषण मध्ये येतात. अतिशय म्हणजे हा शब्द कशात येणार? संख्यावाचक क्रियाविशेषण. पुढे पहा पूर्ण. तर पूर्ण हा शब्द कशामध्ये येणार? की संख्यावाचक विशेषण मध्ये. कारण पूर्ण म्हणजे किती? तर पूर्ण. इथे आपण काय प्रश्न विचारतो? किती. ज्या क्रियापदाला आपण किती असा प्रश्न विचारतो तिथे काय येणार? संख्यावाचक क्रियापद, संख्यावाचक क्रियाविशेषण. आणि पहा पुढे नंतर आहे परवा. परवा यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे? की काल दाखवलेला आहे. म्हणजे परवा म्हणजे काल, म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण. त्यानंतर पहा समोरून. समोरून हा शब्द दिलेला आहे. समोरून हा शब्द काय दाखवत आहे? कुठून येत आहे? तर समोरून येत आहे. मग स्थळवाचक क्रियाविशेषण, कारण तर स्थळ दाखवलेला आहे. पुढे जरा. जरा हा शब्द तर किती? तर जरा म्हणजे किती हा प्रश्न विचारला म्हणजे स्थळ संख्यावाचक क्रियाविशेषण. पुढे मुळीच. तर मुळीच हा शब्द आता पहा कशात येईल? मुळीच हा शब्द हा रीतिवाचक क्रियाविशेषण. मला मुळीच भूक नाही म्हणजे मुळीच हा शब्द रीतीप्रमाणे वापरतो म्हणून क्रियावाचक विशेषण. पुढे कसे. कसे हा प्रश्न विचारलेला आहे. ते शब्द आहे कसे. कसे हा शब्द आपण कशासाठी वापरतो? रीतिवाचक क्रियाविशेषण मध्ये. आणि वर. वर हे काय दाखवलेलं? स्थळ दाखवलेलं आहे आपल्याला म्हणून स्थळवाचक क्रियाविशेषण मध्ये येणार वर. हा शब्द कशात येणार? स्थळवाचक क्रियाविशेषण. वर छप्पर आहे किंवा आईने खाऊचा डबा वर ठेवला आहे म्हणजे वर म्हणजे ठिकाण दाखवलं म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषण येणार. पुढे पहा थोडा. तर थोडा म्हणजे किती? तर थोडा म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण. नंतर सतत. सतत म्हणजे आता पहा की सतत म्हणजे याच्यात काय दाखवलं आहे? मी हे काम सतत करते म्हणजे काळ दाखवलेला आहे. तर कालवाचक क्रियाविशेषण मध्ये येणार सतत. पुढे आहे थोडा. थोडा आपण पाहिलेला आहे संख्यावाचक क्रियाविशेषण मध्ये येणार. आणि झटकन. झटकन हा शब्द कशात येणार? रीतिवाचक क्रियाविशेषण मध्ये. झटकन हा शब्द आपण रीतिवाचक क्रियाविशेषणामध्ये वापरतो. तर पहा मुलांना पुन्हा एकदा आपण पाहूया क्रियाविशेषण अवयव कशाला म्हणतात? की क्रियापदाविषयी अधिक माहिती किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. या वाक्यांमध्ये हल्ली, पलीकडे, सावकाश, खूप ही क्रियाविशेषणे आहेत आणि त्याचे 4 प्रकार आहेत. कालवाचक क्रियाविशेषण, स्थळवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण आणि संख्यावाचक क्रियाविशेषण. तर आज आपण इथे क्रियाविशेषण अवयव व त्याचे प्रकार हे शिकलेलो आहे. तर मुलांनो ह्याचा तुम्ही सुद्धा छानसा अभ्यास करा आणि हे जे क्रियाविशेषणे आहेत ती कोणत्या ठिकाणी वापरायची याचाही तुम्ही अभ्यास करा आणि हा सर्व अभ्यास तुम्ही तुमच्या वहीमध्ये चांगल्या अक्षरामध्ये लिहा. Thank you students. Now I am going to say some things to you. As you know, everywhere coronavirus is there, so you take more precautions about the coronavirus. Stay home